सुरगाणा तालुक्यातील सराड परिसरातील शेतकरी बोरगाव हायवे रस्त्याच्या प्रश्नामुळे सध्या मोठ्या अडचणीत सापडले असून या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी नाशिक जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ जाणार आहे। ही शिष्टमंडळ भेट माजी आमदार JP गावित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून शेतकऱ्यांच्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर सराड गावात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हायवे लगतच्या शेतकऱ्यांसह अनेक प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीस कळवण सुरगाणा तालुक्याचे माजी आमदार JP गावित साहेब, भिका राठोड, जनार्दन भोये, उत्तम कडू, चंद्रकांत वाघेरे, राऊत सर, धर्मा पवार, अशोक धूम, दिगंबर गावित, जनार्दन गावित, देवीदास गावित, हिरामन गायकवाड, कैलास गावित तसेच हायवे लगतचे सर्व शेतकरी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडत बोरगाव हायवे रस्त्यामुळे शेती, वाहतूक व सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर झाल्याचं सांगितलंय। या प्रश्नावर ठोस व तातडीने तोडगा निघावा यासाठी सर्वांनी एकत्र येत प्रशासनाशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी हे शिष्टमंडळ भेट सर्वात महत्त्वाची ठरणार असून जिल्हाधिकारी स्तरावरून सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येते। त्याचा शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे। गरीब शेतकरी आहे, फार छोटा छोटा खातेदार आहे, कोणाकडे 1.5 एकर आहे, कोणाकडे 2 एकर आहे। हा अत्यंत अल्पभूधारक शेतकरी आहे आणि त्याची जमीन जर तेवढी गेली तर त्याला जगण्याचं साधन पण नाही आहे। म्हणून उद्याला कलेक्टरला ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत, कलेक्टरच्याकडे निवेदन देणार आहोत आणि कलेक्टरना विनंती करणार आहोत की ठेकेदार, नॅशनल हायवेचे इंजिनियर आणि ते सर्व टेक्निकल लोक आणि कलेक्टर साहेब अशा पद्धतीचं एकत्र आमची मीटिंग बोलवावी आणि आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा आणि हे जे काही काम चालू झालंय त्याची पूर्ण माहिती शेतकऱ्यांना पण मिळावी आणि जमिनीची जेवढी नुकसान होईल तेवढी नुकसान भरपाई जसं दिंडोरी तालुक्याच्या लोकांना दिली तशा प्रकारे सुरगाण्याच्या हदगड ते घागबारी एवढ्या पट्ट्यातील लोकांना ज्या जमिनीमध्ये रस्ता जातोय असमंजसमध्ये आहे की आपली जमीन एवढी कशासाठी घेतात, अक्वायर करतात, कारण त्याची नुकसान भरपाई पण नाही। सरकारने अक्वायर केली असेल तर त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, परंतु कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही आणि म्हणून आज इथं सराड ह्या गावी हदगड ते भिंतबारी घागबारी इथल्या शेतकऱ्यांची एकत्र बैठक बोलवली। सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जी जमीन आमची रस्त्यामध्ये जाते त्या जमिनीची किंमत मिळावी आणि रस्त्याचं लाईन आउट कुठून आहे आणि ती कशा पद्धतीने म्हणजे काम चालू झालेलं आहे तर त्याची आम्हाला इत्थंभूत माहिती पाहिजे आणि त्यासाठी उद्याला कलेक्टर ऑफिसला आम्ही जाणार आहोत। शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ येणार आहे आणि ही जमीन कायमस्वरूपी। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी पांडुरंग बिरार, सुरगाणा पेठ। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।